नमस्कार. आपण कुबेरच कलेक्टिव्ह जे ज्योतिर्मय दीदींचं जे स्टॉल आहे, जे आपल्या ज्वेलरी स्टॉल आहे, त्या ज्वेलरी स्टॉलला आपण भरभरून प्रतिसाद देत आहात. आणि हा प्रतिसाद आज वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे मुंबईत प्रदर्शनं सुरू आहेत. कदाचित याच्या पुढे आपल्या आशीर्वादाने ही प्रदर्शनं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होतील, कारण तशी त्यांना ऑफर आहे. आणि पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, अमरावती असेल, हैदराबाद असेल, कोलकाता असेल, तर या ठिकाणी त्यांचे प्रदर्शन नक्कीच आपल्या आशीर्वादाने माऊलीच्या कृपेने ते लाभतील. आणि या ठिकाणी त्यांची, जरी ती माझी सुकन्या असल्या, ज्योतिर्मय दीदी माझ्या सुकन्या, तरी सुद्धा त्यांचं जे हार्डवर्क आहे किंवा जो पॅशन आहे किंवा त्या ज्वेलरीशी त्यांचं असलेलं ट्युनिंग आहे किंवा एक बॉन्डिंग आहे, ते मी वडील या नात्याने म्हणण्यापेक्षा मी थर्ड अँगलने नेहमी विचार करत असतो की ते बरोबर आहे की चूक आहे. तर मला असं वाटतं की ते खूप चांगल्या वेळेने ते चाललेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांचं मी कौतुक करतो अशातली गोष्ट नाही की प्रत्येक वेळेस मी ते स्तुती म्हणून नाही म्हणत आहे, पण एक नक्कीच एक अभिमानास्पद बाब आहे की जे आमचं महादेवनाथ महाराज म्हणजे माझे वडील आणि त्याप्रमाणे माझी आई ममताई माऊली आणि विठ्ठलनाथ महाराज आमची एक गुरु परंपरा आहे आणि आमची एक स्पिरिच्युअल परंपरा आहे. त्या परंपरेला घेऊन जी आपण म्हणतो ना की आपल्याला काही जर धन प्राप्ती झाली आपल्या प्रामाणिक मार्गातून, तर त्याच्यातलं काही अंश तरी आपण अर्पण करावं समाजाच्या बांधिलकीसाठी. म्हणजे समाज ऋण, म्हणजे ज्याला मातृपितृ ऋण म्हणतात, तसंच समाज ऋण पण आहे, गुरु ऋण पण आहे. तर ह्या गुरु ऋणावर पण तिचं कार्य चालू आहे. तिला आजपर्यंत घडवलेले जे काही अनेक गुरु आहेत त्याच्याबद्दल पण तिला आदरभाव आहे आणि त्यांच्यावर पण तिचं काम चालू असतं वेगवेगळ्या पद्धतीने. अर्थात मी ते प्रोटोकॉल प्रमाणे बोलत नाही किंवा तो मोठेपणा ठरेल. अर्थात तिच्या शाळेत ज्या शाळेत शिकली त्या शाळेशी पण तिचं कनेक्शन आहे. तर अशा पद्धतीने तो भाग आहे. आणि दुसरी गोष्ट, आज कोकणामध्ये काही शाळा आहेत, त्या शाळांवर पण तिचं काम चालू आहे. आणि दुसरी गोष्ट, आता मला असं वाटतं की आपल्याला आनंदाची बातमी मी बोलेन, अर्थात तो विषय योग्य असेल तर ती ठेवेल, नाही तर ते एडिट करून कट करेल. तिचं योगायोगाने विवाहाचं नियोजन पण ठरत आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, माऊलींच्या आशीर्वादाने. त्या माध्यमातून पण तिचं कार्यशक्ती चालू आहे. त्याही माध्यमातून तिने तिचं जे काही प्री वेडिंग असतं, ते प्री वेडिंग एका वेगळ्या रीतीने फॅसिनेटिंग करायचं ठरवलं, एक फ्युजन घेतलं तिने. आणि तिचे जे होणारे यजमान आहेत रोहित दादा, रोहितजी काशीनाथजी रॉय, आम्ही त्यांना रॉयल म्हणतो, तर त्या परिवाराने सुद्धा ते स्वीकारलं. आणि त्याप्रमाणे आता त्यांचं प्री वेडिंग तिने मला वाटतं 4-5 दिवसापूर्वी आदिवासी पाड्यामध्ये केलेलं आहे. आणि ते पण आपण कदाचित एखाद्या व्हिडिओतून बघू शकता. म्हणजे समाजाप्रती आपल्याला असलेलं एक किंवा भारताप्रती, आता ह्याच्यामध्ये काय झालं तर एक छोटंसं जरी कार्य असलं तरी सुद्धा ते भारतातल्या होणाऱ्या घडणाऱ्या युवा पिढीसाठी. आणि म्हणून माझे वडील सांगायचे, कारण जे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त असे माझे वडील आणि जे राष्ट्रीय कीर्तनकार महादेवनाथ महाराज, तर ते सांगायचे की आपला प्रत्येक पाऊल जे प्रत्येक आपल्याला जो भाग आहे ना, तो आपण नक्की पुढे जावा. पण त्यांचा आदर्श होते रतन टाटा, स्वामी विवेकानंद, हे माझ्या वडिलांचे आदर्श होते. आणि ते म्हणायचे की जर टाटा बिर्ला ते करू शकतात तर आपण एका स्मॉल स्केलवर पण ते का नाही लावू शकत. आणि म्हणून तोच कॅरी ऑन विचार मी माझ्यापर्यंत 0.5% केला. वडील माझे 100% ते फॉलो करायचे, मी 0.5% फॉलो केला. दीदी काही त्याच्यातले अनेक टक्के फॉलो करतायत. माझे चिरंजीव पण आहेत योगेशनाथ दादा, ते पण ते फॉलो करतायत. आणि असं कार्य सुरू आहे. कदाचित लवकरच तो स्टॉल आळंदीमध्ये पण लागेल, पुण्यात पण लागेल. आणि कदाचित ह्याच्या पुढचं मी सांगतो, तुमचे आशीर्वाद, कृपा आशीर्वाद असले तर जागतिक लेवलला हे स्टॉल त्या ठिकाणी उत्तम प्रकारे प्रतिसाद देतील. कारण का दीदींचं हार्डवर्क त्याच्यासाठी फार रिलेटेड आहे. कारण मी एखादी गोष्ट आयती मिळाली की ती उपयोगाची नसते. आणि दुसरं एक अभिमानाने प्राऊडली सांगेन, त्यांचं शिक्षण पुढे चालू आहे, MBA चालू आहे, त्यांच्या डिग्री झालेल्या आहे. त्यांच्या आर्ट सेक्शन मधनं रचना संसद त्यांना गुरु लाभलेले आहेत. त्यांना काळेसर नावाचे एक मोठे गुरु लाभलेले आहेत आणि ते त्यांना पुरेपूर घडवलेलं आहे. रचना संसदमध्ये ज्या प्रोफेसर त्यांना प्रिन्सिपल लाभलेले आहेत त्या ग्रेट मॅडम आहेत. त्यांचं नाव मला वाटतं मॅडमचं, प्रिन्सिपल मॅडम प्राजक्ता पर्वतीकर, प्राजक्ता मॅडम, डॉक्टर प्राजक्ता पर्वतीकर मॅडम लाभल्या. आणि त्या सुद्धा मला वाटतं मुलुंडच्याच किंवा ठाण्याच्याच जवळपास राहायला आहेत. आणि त्या पण ग्रेट आहेत की त्यांनी त्यांना खूप सांभाळून घेतलं, खूप सुंदर फुलवलं. आणि तसंच काळे सरांची उपकार, म्हणजे मी गुरूंना पण सॅल्यूट करतो. थोडासा हा विषय वेगळा जाईल, कदाचित एडिटमध्ये कट होईल, योग्य असेल तर तुम्ही ऐकाल. पण एक लक्षात ठेवा, गुरु परंपरेशी तुम्ही जर आदर निगडीत असाल तर नक्कीच तुम्ही क्रांती करता, पुढे आयुष्याची एक उत्तम बांधिलकी निर्माण होते. असं या ठिकाणी आम्ही हा व्हिडिओ ओपनली करतो. मुलुंड स्टेशन बाजूला आहे. दीदींचा स्टॉल लागणार आहे 7-8 तारखेला लागणार आहे. 2 दिवस आहे. आपण नक्की प्रतिसाद देणार आहात. मुलुंडकरच नाही तर तिच्यावर अनेक महाराष्ट्रातले प्रेम करतात आमचे सगळे बांधव. आणि काही जण ऑनलाईन पण खरेदी करतात, काही ऑफलाईन खरेदी करतात. आताच तिला रशिया, इंग्लंड आणि अमेरिका आणि लंडन, तर लंडन त्याप्रमाणे लक्झमबर्ग तर वगैरे ह्या ठिकाणाहून पण तिला ऑर्डर्स आलेले आहेत. हे सगळं केवळ आणि केवळ एक हार्डवर्क जरी असलं दीदींचं,
तरी सुद्धा त्यांना ब्लेसिंग एनर्जी त्यांच्यावर काम करते मी म्हणेन, आणि दीदींनी ते कधी विसरू नये असं मी त्यांना विनंती करतोय. रोहित दी आणि दीदींना आणि त्यांच्या कुबेर्स कलेक्टिव्हला आम्ही आमच्या वतीने, मी स्वतः त्यांचे वडील आणि त्यांची आई इथे आहेत की ज्या शूटिंग करतात. मला वाटते आईंना पण त्यांनी दाखवावं थोडंसं.